नमस्कार मित्रांनो, आज पोचलो आहे आम्ही आग्रा। तर मित्रांनो, भारतामध्ये यूपीमध्ये आग्रा हे शहर आहे। यमुना नदीच्या काठी ताजमहल बसलेला। तर मित्रांनो, इथे वर्षाला लाखोपेक्षा जास्त लोक येतात आणि याला सातवा अजूबा असे म्हटले जाते भारतामध्ये। आणि मित्रांनो, हे जे आहे स्वर्गापेक्षा आपल्याला काही कमी नाही वाटत। आणि मित्रांनो, ताजमहल हे शहाजहान आणि मुमताजच्या प्रेमाची निशाणी आहे। आणि मित्रांनो, या सुंदर ताजमहलचे आपण छोटे मोठे नजारे बघूया की हे किती सुंदर आहे। मित्रांनो, आग्रा स्टेशनवरून ताजमहल हे फक्त 6 किलोमीटर आहे। आणि मित्रांनो, जर आपल्याला ताजमहल बघायला यायचं असेल तर आपल्याला फक्त 50 रुपये पावती राहते, तिकीट फीज राहते। ते आम्ही घेतलेली आहे आणि आतमध्ये आता सध्या आलेलो आहे। आणि मित्रांनो, ताजमहलला बघण्यासाठी 4 मुख्य दरवाजे आहेत। सर्वात पहिला आहे फतेह दरवाजा, त्यानंतर आहे साऊथ, तिसरा आहे ईस्ट आणि मेन चौथा आहे प्रवेशद्वार, जिथून आम्ही एंट्री केलेली आहे। आणि मित्रांनो, हा जो मेन प्रवेशद्वार आहे, इथे खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने या दरवाजाला स्टोन पद्धतीमध्ये दरवाजावर डिझाईन काढलेली आहे। तर मित्रांनो, हे बघून आपल्याला खूप आश्चर्य वाटते की डिझाईन ही कोणत्या पद्धतीने आहे। आणि मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण 210 कमरे आहे। इथे जे ताजमहल बनवणारे कारागीर आहे इथे राहत होते आणि त्यांची आरामाची व्यवस्था इथे होती। मित्रांनो, इथे तुम्ही खूप सुंदर नजारा बघू शकता। आणि मित्रांनो, इथे जे आहे सेल्फी पॉइंट आहे, तर आपण इथे आता सर्वात आधी फोटो काढूया। इथून झाली फोटोची सुरुवात। मित्रांनो, आम्ही 7 ते 8 जण होतो जेव्हा आग्र्याला गेलतो। हे कपल आहे, 2 कपल, आसरे कपल। आणि ताजमहल खूप सुंदर होतो मित्रांनो। हा आमचा कपल फोटो पोजमध्ये। अशा खूप साऱ्या पोज काढल्या होत्या आम्ही जेव्हा गेलो तिथे। हे काका पण सोबत होते, पांढरे शर्टवाले। त्यानंतर हा आमच्या दोघांचा फोटो। मित्रांनो, मुलगी व्हायच्या आधीच गेलो होतो आम्ही आग्रा फिरण्यासाठी। अजून खूप साऱ्या जागा आम्ही फिरलो होतो, दिल्ली, मथुरा, वृंदावन। तर मित्रांनो, तिथचे पण जर फोटो पॉसिबल झाले तर तिथचे पण ब्लॉग बघू टाकण्यासाठी, शक्य झालं तर टाकू। त्यानंतर आता फोटो मस्त आहे, ताजमहलच्या टॉपला हात लावताना। त्यानंतर काकांनी पण आनंद घेतला आहे। मस्त फोटो काढले, एन्जॉय केला आग्राला गेलो तर। तर मित्रांनो, आणखी समोर भेटू। मित्रांनो, हा जो ताजमहल समोर स्विमिंग पूल आहे, इथे शहाजहां बसून रोज ताजमहल बनताना बघत असायचं। आणि आपल्याला ताजमहलच्या आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला 250 रुपये तिकीट घ्यावं लागते। हे जे लाईन जात आहे मित्रांनो, ही आतमध्ये जाण्यासाठी आहे। आणि मित्रांनो, आपण जर ताजमहलला जवळून जर बघितलं तर ताजमहल हा चारी बाजूने एकदम सारखा दिसतो आणि खूप पांढरा शुभ्र दिसतो। म्हणजे हा जो ताजमहल बनवलेला आहे संगमरमरचा आहे। मित्रांनो, हा जो कोटा आहे हा फतेहपूरवरून हजारोच्या अंगावर बसून आणलेला आहे। तर मित्रांनो, आता आपण बघू की जवळून ताजमहल किती सुंदर दिसतो आणि मोठा दिसतो। नंतर मित्रांनो, लाल दगडापाशी आम्ही आलेलो आहे।
तिथे फोटो काढलेले आहे वेगवेगळ्या पोजमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून घ्या माझ्या चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, बैरामचा ब्लॉग आहे, इथे तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ.